नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी कशा पद्धतीने क्रॅक करायची, पेपर 1-2 सिलेबस कसा कव्हर करायचा, कोणत्या विषयाला स्किप करायचं, कोणत्या विषयामधून किती मार्क मिळवायचे आणि आगामी काळामध्ये महा टीईटी मध्ये आपण सक्सेस कसं व्हायचं. तर सर्वांनाच म्हणजे शिक्षक लोक असू द्या किंवा नवनियुक्त तयारी करणारे लोक असू द्या, त्यांना सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की तुमचं जर 2011 नंतरचं जे काही जॉईनिंग असेल त्या विद्यार्थ्यांना महा टीईटी क्रॅक करणं आवश्यक आहे. तसेच 2011च्या अगोदरचे जे लोक आहेत जॉईनिंगचे, त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला जर प्रमोशन हवं असेल किंवा तुमच्या सॅलरीमध्ये इन्सेंटिव्ह वाढवायचं असेल तर महा टीईटी सारखी परीक्षा क्रॅक करावी लागणार आहे. त्याच्या समतुल्य, अजून एकदा परत एकदा सांगतो, समतुल्य जर विचार घेतला तर सीटीईटी परीक्षा क्रॅक केला तरी काही हरकत नाही. या दोन्ही परीक्षेची तयारी आपण करून घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता या दोन परीक्षा आपल्याला द्यायच्या. या दोन परीक्षा देत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की सर्वात महत्वाचं, महा टीईटी या परीक्षेला वयाची अट नाही. तुम्ही कधीही देऊ शकता, पार रिटायरमेंट पर्यंत देऊ शकता. व महा टीईटी परीक्षेमध्ये विषयानुसार अभ्यास कसा करावा, आता पेपर 1 असू द्या 2 असू द्या, कोणत्या विषयामध्ये कसे गुण मिळवून आपल्याला परीक्षेला या क्रॅक करायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू. पेपर 1 असेल तो 1ली ते 5वी या वर्गासाठी आणि पेपर 2 असेल तो 6वी ते 8वी या वर्गासाठी. आता बरेच शिक्षक मंडळी, सर आम्ही 9वी 10वीला शिकवायला आहे, आम्हाला टीईटी क्रॅक करावी लागेल का? तर अजिबात नाही. तुमचं जर 9वी 10वी या वर्गाचं अप्रुव्हल असेल तर तुम्हाला टीईटीची आवश्यकता नाहीये. नवनियुक्तांना सर्वांनी टीईटी क्रॅक करण्याकडे लक्ष द्या. जागा जास्त येतात आणि जागा जास्त आल्या म्हणजे आपल्याला कमी मार्क जर टीआयटी मध्ये पडले तरीही आपल्याला ही पोस्ट मिळवता येते. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 1ली ते 5वी विषय निवडत असताना या विषयावर जास्त भर द्या असं मला म्हणायचंय. मराठी असेल, इंग्रजी असेल आणि बालमानसशास्त्र असेल, या विषयामध्ये आपल्याला 20+ मार्क मिळालेच पाहिजेत. या दृष्टीने आपले पावलं असली पाहिजेत. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्र सर्वच टीईटीच्या सर्वच पेपरची आपण तयारी करून घेतो. आपला संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर क्लासची माहिती, डिटेल माहिती व विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त 250 रुपये पर मंथ या पद्धतीने आपण जे काही ऑनलाईनच्या माध्यमातून क्लास घेतोय. फक्त 250 रुपये पर मंथ या हिशोबाने, म्हणजे लहान लेकराला सुद्धा 1000 रुपये फीस आहे महिन्याला, आपण 250 रुपयामध्ये पर मंथ. पण एक अट आहे, 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तुम्हाला मागे पुढे त्याचा उपयोग होणारच आहे. परीक्षा जर पास झाला नाही तर पुढे परीक्षेला तयारी, पण आपले वर्षभर क्लास चालू असतील आणि 250 रुपये पर मंथ तुम्ही ते क्लास चालू करू शकता. आता त्यापुढे जाऊन या विषयावर भर देण्याचा एकच उद्देश, समजा याच्यामध्ये 20+ मार्क आहेत, याच्यामध्ये 20 आहेत आणि याच्या सुद्धा 20 आहेत. आता राहिला याच्यामधला ईव्हीएस घेणार आहे 10-15 मार्क, या काय अडचण नाही, बरोबर. त्यानंतर मॅथ, बऱ्याच लोकांना मॅथ अवघड जातं. 15 ते 20 मार्काच्या दरम्यान तुम्हाला मार्क घ्यायचे मॅथ मध्ये. पहा बरं, जे विषय या विषयावर फोकस करा, म्हणजे तुम्हाला हे विषय करणं आवश्यक नाही. लक्षात घ्या महा टीईटी क्रॅक करणाऱ्यांना, बरोबर. पण जे लोक टीआयटी देऊ इच्छितात त्यांनी मॅथ रिझनिंग वर जास्त भर द्यायचे. लक्षात घ्या, मग तो सोशल सायन्स वाला असू द्या किंवा फर्स्ट पेपर वाला असू द्या, मॅथ रिझनिंग वर जास्त भर द्यायचे. भविष्यात तुम्हाला टीआयटी एक्झाम द्यायची आहे, या कारणास्तव या घटकावर जास्त भर दिला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, सामाजिक शास्त्रवाले लोक आहेत, सामाजिक शास्त्रवाले लोक आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो सायन्स आणि मॅथ वाले सुद्धा लोक आहेत. आता सायन्स, मॅथ व सामाजिक शास्त्र, आता याच्यामध्ये जर तुम्ही साधारण 60 मार्क मिळवले तर यातले 30 मार्क तरी तुम्हाला आलेच पाहिजे, तरच आपलं क्रॅक होणार. लक्षात घ्या, म्हणजे मॅथ सायन्स मध्ये सुद्धा 30 मार्क तुम्हाला जमलेच पाहिजेत. म्हणजे आपलं टार्गेट आहे 150 पैकी 90+ कसंही करून मार्क मिळवणे, तर आपल्याला ब्रँड लागणार आहे. टीईटी परीक्षा पास होण्याचा आपल्याकडे सर्टिफिकेट असणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये इन्सेंटिव्ह, प्रमोशन, त्यानंतर परीक्षेसाठी 7वी 8वी पात्र होण्यासाठी किंवा तुम्हाला टीआयटी मध्ये मार्क कमी जास्त पडले तरी तुम्हाला टीईटीचा फायदा होणार आहे. आता मित्रांनो आपलं क्लासचं जर बघितलं, आपलं मराठी माध्यमातून आहे,
मराठी माध्यमातून क्लास आहेत. मराठी हा 2 सब्जेक्ट मी कायम सांगतो, सिलेबस डोक्यात एकच ठेवायचा, 2 लँग्वेज, सीडीपी, मानसशास्त्र असेल, ईव्हीएस मॅथ किंवा सामाजिक शास्त्र किंवा सायन्स मॅथ, हे या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला मार्क मिळवता येतात. ठीक आहे, म्हणजे तुमचं नियोजन असलं पाहिजे की या 3 विषयात मला काही करून 60 मार्क मिळवणं आवश्यक आहे. आता ईव्हीएस सारखा व सोशल सायन्स वाला विषय जर बघितला, पूर्ण 1857 पासून ते आतापर्यंतचा इतिहास विचारला जाऊ शकतो, चालू घडामोडी विचारलं जातं, भूगोलातील नवयुक्त शोध विचारले जातात, विज्ञानामध्ये 8वी 9वी 10वीचं विज्ञान तुम्हाला करणं आवश्यक आहे, तर आणि तरच आगामी काळामध्ये आपल्याला या परीक्षेला क्रॅक करता येते. आता आपलं नियोजन कसं आहे सांगतो. आपल्याकडे आता जर बघितलं साधारण 5000 विद्यार्थी शिकतायत. आता इथून पुढे काय नियोजन असेल बघा. साधारणपणे ऑनलाईन रित्या 5000 विद्यार्थी शिकतायत. ते मग काही शिक्षक आहेत, काही रेग्युलर वाले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवतो, दिवसभरामध्ये लाईव्ह क्लास असतात आमच्या टीचरच्या वेळेनुसार. तसेच त्याचं तुम्हाला जर शक्य नसेल रेकॉर्ड सुद्धा मिळतं, त्यानंतर पीडीएफ स्वरूपात ऍपवरच ई नोट्स प्राप्त करून दिलेले आहेत मित्रांनो. काय ई नोट्स प्राप्त करून दिलेले आहेत, पीडीएफ स्वरूपातल्या ई नोट्स. म्हणजे तुम्ही चालता बोलता लिहिता वाचता वेळेनुसार ते वाचता येतं तुम्हाला. ठीक आहे, आणि हे सगळं प्रॉपर आहे. इव्हन बालमानसशास्त्र, सोशल सायन्स, त्यानंतर मॅथ झाल्यानंतर तुम्हाला ईव्हीएस झाल्यानंतर तुमचं इंग्रजी, मराठी व्याकरण, याच्या सर्वांच्या नोट्स उपलब्ध आहेत. आता बरेच विद्यार्थी इंग्रजी ऐवजी हिंदी निवडतात, पण मार्केटमध्ये त्याचं हिंदी मधलं जे की ग्रामरचं पुस्तक नाहीये आणि बऱ्याच लोकांचं मागच्या वर्षी याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. आणि इंग्रजीचा सुद्धा अभ्यास करत असताना एक विशिष्ट राखण्यामध्ये अभ्यास करणं आवश्यक आहे. आता तुम्ही सुरुवात करताय तर सर्वात प्रथम बाजारामधून विद्याभारतीचे प्रश्नपत्रिका घ्या मित्रांनो. प्रश्नपत्रिकेचा समावेश तुम्हाला का होतो ते सांगतो. जर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असतील तर मागच्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत याची आपल्याला आयडिया येणार आहे विद्याभारती प्रकाशनच्या माध्यमातून. त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हाताळणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये तडजोड करू नका, अभ्यास करण्यामध्ये सुद्धा तडजोड करू नका. दिवसभरामध्ये मला काही करून परीक्षेपर्यंत 4 तास वेळ काढायचा आहे, यासाठी तुम्ही अभ्यास करा आणि येणाऱ्या काळामध्ये या महाटीईटी परीक्षेला क्रॅक करा. ठीक आहे. आता नवनियुक्त त्यांची स्टोरी सांगतात की आम्ही एवढी सर्व्हिस राहिली सर, आमच्यावर अन्याय झाला. अरे सरकारने नियम आणलाय, म्हणजे आता जे काही टीईटी पास करू इच्छिणारे जे शिक्षक लोक आहेत, सरकारने नियम आणलाय, तो आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या शिक्षकांनी जर तयारी करायची असेल तर आतापासूनच अभ्यास करावा लागेल आणि क्वालिटी अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या, आता 2011 नंतरच्या सर्व लोकांना दडपण आलेलं आहे. नियुक्ती ज्याची 2011 नंतरची, त्या लोकांनी तर आता या क्षणापासून सुरुवात करा. इव्हन क्लास लावा न लावा माझी, पण तुम्हाला तयारी करायची तुमची नोकरी वाचवण्यासाठी. भविष्यामध्ये असा झटकन नियम येईल, आपल्याला सेवा समाप्ती करावी लागेल. त्यामुळे 2011 नंतरच्या कोणाच्याही नियुक्त्या असू द्या, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने नियम लागू केलेला आहे, सुप्रीम कोर्टाने निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. येत्या 2 वर्षामध्ये तुम्हाला या परीक्षा क्रॅक करायच्या आहेत. ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरु अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रीण व शिक्षकांच्या ग्रुपवर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.